16 वर्ष फक्त एका नावासाठी. वाटतं ना जरा वेगळं? पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती एका अशाच लढाईची आहे जी फक्त नावाची नव्हती, तर ती होती अस्मितेची. विचार करा की एखाद्या नावासाठी कोणी संघर्ष करू शकतं का? इतका की त्यासाठी प्राणही देईल? हो, असं खरंच घडलंय आणि त्याच लढाईची ही गोष्ट आहे. तर सुरुवात कशी झाली या सगळ्याची? कुठून पडली ती पहिली ठिणगी? चला पाहूया. गोष्ट आहे 27 जुलै 1978ची. महाराष्ट्रातल्या मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलण्याचा एक सरकारी निर्णय जाहीर झाला. वरकरणी पाहता हा एक अगदी साधा प्रशासकीय निर्णय वाटू शकतो, पण तो तसा अजिबात नव्हता. म्हणजे बघा, एका बाजूला फक्त एक प्रस्ताव होता एका विद्यापीठाचं नाव बदलण्याचा, आणि त्याला उत्तर काय मिळालं? तर राज्यभर दंगली आणि प्रचंड हिंसाचार. हेच तर आश्चर्य आहे. आणि याच विरोधाभासात या संपूर्ण संघर्षाचं मूळ दडलेलं आहे. आणि या हिंसाचाराचा परिणाम? तब्बल 25,000 दलित बांधवांना याचा थेट फटका बसला. विचार करा, 25,000 हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागे आहेत हजारो घरं, हजारो कुटुंब आणि त्यांच्या वेदना. पण प्रश्न हाच आहे की एवढं सगळं का घडलं? का पेटला हा वणवा? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावं लागेल ज्यांच्या नावावरून हा सगळा संघर्ष उभा राहिला. हो, या संघर्षाच्या केंद्रस्थानी होती एक व्यक्ती आणि त्यांचा कधीही न पुसला जाणारा वारसा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा फक्त एक नारा नाही, तर एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा पाया आहे. आजही लाखो लोकांसाठी हे शब्द प्रेरणा देतात. आता ही गोष्ट नीट समजून घेण्यासाठी दलित हा शब्द खूप महत्वाचा आहे. दलित म्हणजे कोण? तर ऐतिहासिकदृष्ट्या ज्यांना हिंदू चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या बाहेर ठेवलं गेलं आणि ज्यांना अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथांना सामोरं जावं लागलं, तो हा समाज. आणि याच समाजातून डॉक्टर आंबेडकर पुढे आले. ते फक्त एक विद्वान नव्हते, तर ते होते भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांनी अस्पृश्यता संपवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. खरं तर ते सामाजिक न्याय आणि समानतेचं एक चालतं बोलतं प्रतीक बनले होते. आणि म्हणूनच विद्यापीठाला त्यांचं नाव देणं हे त्यांच्या अनुयायांसाठी फक्त एक नाव बदलणं नव्हतं. नाही, तो होता त्यांच्या अस्मितेचा, त्यांच्या सन्मानाचा प्रश्न. इतिहासात आपलं हक्काचं स्थान मिळवण्याची ती एक मोठी संधी होती. आणि याच प्रतिकात्मक लढाईतून एका मोठ्या 16 वर्ष चाललेल्या संघर्षाची सुरुवात झाली. इतिहासात हे आंदोलन नामांतर आंदोलन म्हणून ओळखलं जातं. ही लढाई छोटी नव्हती, तब्बल 16 वर्ष. विचार करा, 1978 मध्ये दंगलींनी याची सुरुवात झाली. मग 1979 मध्ये एक मोठा लॉंग मार्च निघाला. आणि मग पुढे 1994 पर्यंत आंदोलनं, संप, राजकीय लढाया, सामाजिक तणाव हे सगळं अविरत चालू राहिलं. आणि अखेर 1994 साली या लढ्याला यश मिळालं. पण हा विजय सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली. एक आकडा आहे 27. या संपूर्ण आंदोलनात तब्बल 27 जणांनी आपले प्राण गमावले. फक्त एका नावासाठी नाही, एका ध्येयासाठी दिलेलं हे सर्वोच्च बलिदान होतं. आणि हे फक्त आकडे नाहीत, ही खरी माणसं होती. यात अविनाश डोंगरे नावाचा एक लहान मुलगा होता, सुहासिनी बनसोड, जनार्दन मवाळे, अब्दुल सत्तार, पोचीराम कांबळे, प्रतिभा तायडे, अशी कितीतरी नावं. ही सगळी माणसं या लढ्याचे शहीद आहेत. त्यांची नावं आता इतिहासाचा भाग आहेत. इतक्या त्यागानंतर, इतक्या बलिदानानंतर अखेर तो विजय मिळाला. कसा होता तो विजय? आणि या शहीदांची आठवण आज कशी जपली जाते पाहूया. तो दिवस होता 14 जानेवारी 1994. 16 वर्षांचा वनवास संपला. तो प्रदीर्घ खडतर संघर्ष यशस्वी झाला आणि सरकारनं ती मागणी मान्य केली. आणि मराठवाडा विद्यापीठाला एक नवीन अधिकृत नाव मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे पूर्ण नामांतर नव्हतं, तर हा नाम विस्तार होता. म्हणजे एक प्रकारची तडजोड होती. यात आंबेडकरांचं नाव तर जोडलंच गेलं, पण सोबत मराठवाडा ही जी प्रादेशिक ओळख होती ती सुद्धा कायम ठेवण्यात आली. पण ज्यांनी या लढ्यात आपलं बलिदान दिलं त्यांना कसं विसरणार?
म्हणूनच 2013 साली नागपूरमध्ये एक नामांतर शहीद स्मारक उभारण्यात आलं. आणि हे स्मारक त्याच जागी आहे जिथे अविनाश डोंगरे या बाल आंदोलकाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. या स्मारकात त्या 27 शहीदांपैकी प्रत्येकासाठी एक एक शिल्प आहे, त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? एवढं काय असतं एका नावात? कारण ते फक्त एक नाव नव्हतं, ते एक प्रतीक होतं. ज्यांनी विरोध केला त्यांच्यासाठी ते प्रादेशिक अस्मितेवरचा हल्ला होता, एक राजकीय खेळी होती. आणि ज्यांनी समर्थन केलं त्यांच्यासाठी ते होतं सन्मानाची, आदराची मागणी, सामाजिक न्यायाचं एक मोठं प्रतीक. ही 16 वर्षांची लढाई आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते. आपल्याही समाजात, आपल्या आजूबाजूला अशी कित्येतरी प्रतीकं असतात जी कदाचित दिसायला साधी वाटतील, पण त्यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची किंवा त्यांच्यात फूट पाडण्याची एक अनपेक्षित ताकद दडलेली असते, नाही का?